जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 166. अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया पुत्रमित्राधिके मोह त्यांचा. बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी सदा संगती सज्जनाची धरावी. श्रीराम. बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी. श्रीराम. करी वृत्ती जो संत तो संत जाणा दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. उपाधी देहे बुद्धी ते वाढवीते परी सज्जना केवी बाधू शकेते. श्रीराम. नसे अंत अनंत संतापुसावा अहंकार विस्तार हा नीरसावा. गुणे विन निर्गुण तो आठवावा देहे बुद्धीचा आठवून आठवावा. श्रीराम. देहे बुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणोनी सदा तेची शोधित जावे. श्रीराम. असे सारसाचार ते चोरलेसे इही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकळेना अहंता गुणे कल्पिता ही कळेना. श्रीराम. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जान माया सुविद्या. मुळी कल्पना दोरूपे तेची झाली विवेके तरी सस्वरूपी मिळाली. श्रीराम. स्वरूपी उदेला अहंकार राहो तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढता है विवेके विचारे विवंचूनि पाहे. श्रीराम. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना. जय जय रघुवीर समर्थ. शेवटचा दशक मैत्रिणींनो. आपला हा दशक 20वा. बोलता बोलता आपल्या दासबोधाचं पारायण पुढच्या 5 दिवसात संपूर्ण होईल. दशक 20वा
समास पहिला पूर्णापूर्ण निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. प्राणी व्यापक मन व्यापक पृथ्वी आप तेज व्यापक वायो आकाश त्रिगुण व्यापक अंतरात्मा मूळ माया. श्रीराम. निर्गुण ब्रह्मते व्यापक ऐसे अवघेच व्यापक तरी हे सगट की काय एक भेद आहे. श्रीराम. आत्मा आणि निरंजन येणेही वाटतो अनुमान आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन. श्रीराम. श्रोता संदेही पडिला तेने संदेह वाढला अनुमान धरुण बैसला कोण तो कैसा. श्रीराम. ऐका पहिली आशंका अवघा गलबला करू नका प्रगट करुण विवेका प्रत्यय पहावा. श्रीराम. शरीर पाडे सामर्थ्य पाडे प्राणी व्यापक करी निवाडे परी पाहता मना एवढे चपळ नाही. श्रीराम. चपळपण एकदेसी पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी पाहता पृथ्वीच्या व्यापासी सीमा आहे. श्रीराम. तैसेची आप आणि तेज अपूर्ण दिसती सहज वायो चपळ समज एकदेसी. श्रीराम. गगन आणि निरंजन ते पूर्ण व्यापक सघन कोणी एक अनुमान तेथे असेची ना. श्रीराम. त्रिगुण गुण क्षोभिणी माया माईक जाईल विलया अपूर्ण एकदेसी तया पूर्ण व्यापकता न घडे. श्रीराम. आत्मा आणि निरंजन हे दोहीकडे नामाभिधान अर्थान्वये समजवण बोलणे करावे. श्रीराम. आत्मा मन अत्यंत चपळ तरी हे व्यापक नव्हेची केवळ सुचितांतःकरण निवळ करुण पहावे. श्रीराम. अंतराळी पाहता पाताळी नाही पाताळी पाहता अंतराळी नाही पूर्णपणे वसत नाही चहूकडे. श्रीराम. पुढे पाहता मागे नाही मागे पाहता पुढे नाही वामसव्य व्याप नाही दशदिशा. श्रीराम. चहूकडे निशाने मांडावी एकसरी कैसी सिवावी या कारणे समजोन उगवी प्रत्यय आपणासी. श्रीराम. सूर्य आला प्रतिबिंबला हाई दृष्टांत न घडे वस्तूला वस्तुरूप निर्गुणाला म्हणजेत आहे. श्रीराम. घटाकाश मठाकाश हाही दृष्टांत विशेष तुळू जाता निर्गुणास साम्यता येते. श्रीराम. ब्रह्मीचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस दोहींचा अनुभव प्रत्ययास येथे घ्यावा. श्रीराम. गगन आणि हे मन कैसे होती समान मननशीळ महाजन सकळही जाणती. श्रीराम. मन हे पुढे वावडे मागे अवघेची रीते पडे पूर्ण गगनास साम्यता घडे कोण्या प्रकारे. श्रीराम. परब्रह्मही अचळ आणि पर्वतासही म्हणती अचळ दोन्हीही एक केवळ हे कैसे म्हणावे. श्रीराम. ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान तिन्ही कैसी होती समान याचा प्रत्ययो मनन करुण पहावा. श्रीराम. ज्ञान म्हणजे जाणणे अज्ञान म्हणजे नेणणे विपरीत ज्ञान म्हणजे देखणे एकाचे एक. श्रीराम. जाणणे नेणणे वेगळे केले ढोबळे पंचभूतिक उरले विपरीत ज्ञान समजले पाहिजे जीवी. श्रीराम. द्रष्टा साक्षी अंतरात्मा जीवात्माची होय शिवात्मा पुढे शिवात्मा तोची जीवात्मा जन्म घेतो. श्रीराम. आत्मत्वी जन्ममरण लागे आत्मत्वी जन्ममरण न भंगे संभवामी युगे युगे ऐसे हे वचन. श्रीराम. जीव एक देसी नर विचारे झाला विश्वंभर विश्वंभरास संसार चुकेना की. श्रीराम. ज्ञान आणि अज्ञान वृत्तीरूपे हे समान निवृत्तीरूपे विज्ञान झाले पाहिजे. श्रीराम. ज्ञाने एवढे ब्रह्मांड केले ज्ञाने एवढे वाढविले नाना विकाराचे वळले ते हे ज्ञान. श्रीराम. आठवे देह ब्रह्मांडीचे ते हे ज्ञान साचे विज्ञान रूप विदेहाचे पद पाविजे. श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पूर्णापूर्ण निरूपणनाम समास पहिला. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण. मूळ माया नसता चंचळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ जैसे गगन अंतराळ चहूकडे. श्रीराम.
दृश्य आले आणि गेले परी ते ब्रह्म संचले, जैसे गगन कोंदाटले चहूकडे श्रीराम. जिकडे पहावे तिकडे अपार, कोणेकडे नाही पार, एक जिनसी स्वतंत्र दुसरे नाही श्रीराम. ब्रह्मांडावर ते बैसावे, अवकाश भकास अवलोकावे, तेथे चंचल व्यापकाच्या नावे शून्याकार श्रीराम. दृश्य विवेके काढिले मग परब्रह्म कोंदाटले, कोणासीच अनुमानले नाही कदा श्रीराम. अधोर्ध पाहता चहूकडे, निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे, मन धावेल कोणेकडे अंत पहावया श्रीराम. दृश्य चळे ब्रह्म चळेना, दृश्य कळे ब्रह्म कळेना, दृश्य आकळे ब्रह्म आकळेना, कल्पनेसी श्रीराम. कल्पना म्हणजे काहीच नाही, ब्रह्म दाटले ठाईचा ठाई, वाक्यार्थ विवरत जाई म्हणजे बरे श्रीराम. परब्रह्मा एवढे थोर नाही, श्रवणा परते साधन नाही, कळल्या विण काहीच नाही समाधान श्रीराम. पिपलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळासी गाठी पडे, साधक म्हणणी पवाडे म्हणजे बरे श्रीराम. परब्रह्मा सारिखे दुसरे काहीच नाही खरे, निंदा आणि स्तुती उत्तरे परब्रह्मी नाही श्रीराम. ऐसे परब्रह्म एकजिणसी, काहीच तुळेना तयासी, मानुभव पुण्यरासी तेथे पवाडती श्रीराम. चंचळे होते दुःख प्राप्ती, निश्चळा एवढी नाही विश्रांती, निश्चळ प्रत्यय पाहती महानुभाव श्रीराम. मुळापासून शेवटवरी विचारणा केलीच करी, प्रत्ययाचा निश्चयो अंतरी तयासी सफावे श्रीराम. कल्पनेची सृष्टी झाली त्रिविध प्रकारे भासली, तीक्ष्ण बुद्धीने आणिली पाहिजे म्हणा श्रीराम. मूळ मायेपासून त्रिगुण अवघे एकदेशी लक्षण, पाचा भूतांचा ढोबळा गुण दिसत आहे श्रीराम. पृथ्वीपासून चारी खाणी चत्वार वेगळाली करणी, सकळ सृष्टीची चाली येथुणी पुढे नाही श्रीराम. सृष्टीचे त्रिविध लक्षण विशद करून निरूपण, श्रोती सूचित अंतःकरण केले पाहिजे श्रीराम. मूळ माया जाणीवेची मुळी सूक्ष्म कल्पनेची, जैसी स्थिती परे वाचेची तद्रूपची ते श्रीराम. अष्टदा प्रकृतीचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ, सूक्ष्म रूप बीज सकळ मुळीच आहे श्रीराम. जड पदार्थ चेतविते ते म्हणून चैतन्य बोलिजे ते, सूक्ष्म रूपे संकेते समजवून घ्यावी श्रीराम. प्रकृती पुरुषाचा विचार, अर्धनारी नटेश्वर, अष्टदा प्रकृतीचा विचार सकळ काही श्रीराम. गुप्त त्रिगुणाचे गूढत्व म्हणून संकेत महत्त्व, गुप्त रूपे शुद्ध सत्व तेथेची वसे श्रीराम. जेथून गुण प्रगटती तीस गुणक्षोभिणी म्हणती, त्रिगुणाची रूपे समजती धन्य ते साधू श्रीराम. गुप्त रूपे गुणसौम्य म्हणोनी बोलिजे गुणसाम्य, सूक्ष्म संकेत अगम्य बहुतास कैसा श्रीराम. मूळ मायेपासून त्रिगुण चंचळ एकदेशी लक्षण, प्रत्यय पाहता खूण अंतरी येते श्रीराम. पुढे पंचभूतांची बंडे वाढली विशाळे उदंडे, सप्तद्वीपे नवखंडे वसुंधरा आहे श्रीराम. त्रिगुणापासून पृथ्वीवरी दुसऱ्या जिनसान्याची परी, दोन्ही जिनस या उपरी तिसरा ऐका श्रीराम. पृथ्वी नाना जिनसाचे बीज, अंडज जारज श्वेतज उद्गीज, चारी खाणी चारी वाणी सहज निर्माण झाल्या श्रीराम. खाणी वाणी होती जाती परंतु तैसीच आहे जगती, ऐसी होती आणि जाती उदंड प्राणी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टी त्रिविध लक्षण निरूपणनाम समास दुसरा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. मुळी हुण शेवटवरी विस्तार बोलिला नाना परी, पुन्हा विवरत विरत माघारी वृत्ती न्यावी श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम.
हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी पाणावे, जन्ममृत्याच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देह्याचा झाडा केला, तत्वसमुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा, ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्ती पंथे, रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा, माया चक्र उगवी, हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा, ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 ही दशकींचा अनुभव जो पाहे, नित्यनेम विवरिता, स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी, तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे, धाव गर्भ हृदयी. जय जया दासबोधा, ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, तुपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुची कुळवल्ली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंता मुचे मुख्य दैवत. तया वीणा मुचा परमार्थ, सिद्धिते न पवे सर्वथा. साय आम्हासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ.
श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण तया सोडोण आम्ही जन कोणाप्रती मागावे म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोणी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापवाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।